गॅस टंचाईचा फटका आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुद्धा बसतोय। बुलढाणा जिल्ह्यातल्या हिवरा आश्रम येथील स्वामी विवेकानंद यांच्या आश्रमातील जे गोरगरीब मुलं आहेत, ग्रामीण भागातील मुलं आहेत, ते या वसतिगृहामध्ये राहतात। त्यांचा जो स्वयंपाक जो आहे तो यापूर्वी गॅसवर व्हायचा, मात्र आता गॅस तुटवड्याचा परिणाम त्यांच्या स्वयंपाकावर सुद्धा होताना दिसतोय। आपण बघू शकतो, मी सध्या स्वामी विवेकानंद यांच्या आश्रमातील या वसतिगृहामध्ये आहे। आपण जर पाहिलं तर यापूर्वी स्वयंपाक जो आहे तो जवळपास 3000 विद्यार्थ्यांचा स्वयंपाक हा गॅसवरती व्हायचा, मात्र आता गॅस उपलब्ध नसल्यामुळं त्यांचा जो स्वयंपाक आहे तो पारंपरिक पद्धतीने अगदी चुलीवरती होताना या ठिकाणी दिसतोय। वसतिगृहामध्ये जवळपास 6000 विद्यार्थी शिक्षण घेतात, त्यापैकी 3000 विद्यार्थी जे आहेत ते निवासी म्हणजेच वसतिगृहामध्ये राहतात आणि त्यांचा सकाळ आणि सायंकाळचा स्वयंपाक हा यापूर्वी गॅसवर व्हायचा, मात्र आता व्यावसायिक गॅस मिळत नसल्याने त्यांना स्वयंपाक जो आहे तो आता चुलीवरती करावा लागत आहे आणि चुलीवरती स्वयंपाक करताना मोठा त्रास जो आहे तो महिलांना या ठिकाणी सहन करावा लागतो। धुराचा त्रास होतोय आणि वेळ सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लागतोय। एकंदरीत पाहिलं तर सध्या गॅस तुटवडा जो आहे तो ग्रामीण भागातच नाही, शहरी भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे। संस्थेचे सचिव आहेत आपल्यासोबत, गोरे सर। सर, काय सांगाल, काय नेमकं तुटवडा भासतोय, काय अडचण जाते आपल्या या सगळं संपूर्ण जो काही स्वयंपाक होतोय आपल्या वसतिगृहातील मुलांना, काय अडचण जाते साधारण? विवेकानंद आश्रमात गुरुकुल पद्धतीने शिक्षण दिलं जातं। जवळपास 3000 विद्यार्थी निवासी आहेत। त्यांच्यासाठी दररोजचं 2 वेळचं जेवण, नाश्ता, त्यासोबतच आश्रम एक ब दर्जा तीर्थक्षेत्र आहे, पर्यटन स्थळ आहे, इथली रुग्णसेवा आहे। त्यामुळे दररोज खूप जास्त प्रमाणात स्वयंपाक बनवायला लागतो। दिवसभर अन्नछत्र असतं मोफत येणाऱ्या भाविकांसाठी। गेल्या काही दिवसापासून गॅसचा तुटवडा जाणवतोय। आपण त्यामुळे या पारंपरिक पद्धतीचा वापर करतोय सध्या। लाकडाच्या तवा ठेवून तो त्याच्यावरती पोळ्या बनवल्या जातात। विशेष परीक्षेचे दिवस आहे, मुलांच्या अभ्यासाचे दिवस आहे, वेळेवर त्यांना भोजन मिळालं पाहिजे ही सतत चिंता असते। त्यामुळे या महिलांना थोडं लवकर येऊन हा स्वयंपाक करायला लागतो। पण माननीय मुख्यमंत्र्यांनी परवा आश्वासन दिलं की तुटवडा निवळेल आणि सगळ्यांना सुरळीत गॅस मिळेल। आम्ही पण ती आशा करतोय की लवकरच हा प्रश्न सुटेल आणि पूर्वीप्रमाणेच आम्हाला त्याच गतीने आणि त्याच वेळेवर आणि त्याच पद्धतीने मुलांना, भाविकांना, पर्यटकांना भोजन देता येईल। तुम्ही काही प्रशासनाकडे एक मागणी केली का की आम्हाला व्यावसायिक सिलेंडर जे पूर्वी चालू होतं ते परत आम्हाला सुरळीत चालू ठेवा, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही? हा प्रशासनाच्या कानावर आम्ही टाकला। त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की तुम्हाला आम्ही अडचण येऊ देणार नाही, पूर्णपणे सहकार्य करू। प्रशासनाचं सहकार्य आहे आमची पण, आम्ही काटकसरीने आता याचा सध्या वापर करतोय, कारण भविष्यात किती दिवस हा प्रश्न टंचाईला होऊ शकते याचा अंदाज नाहीये, म्हणून काटकसर करून याचा सगळा वापर आम्ही करतो। लाकडाचं इंधन मिळतंय आपल्याला, आहे आपल्याकडे अवेलेबल? काही दिवसापुरतं आहे, त्यानंतर मग परिस्थिती जर नाही निवळली तर थोडं जास्त समस्येला तोंड द्यावं लागेल। पण तोपर्यंत मुलांच्या परीक्षा पण आटपत येतील आणि मुलं घरी जाण्याची प्रक्रिया पण सुरू होऊ शकते। काही दिवसापुरता साठा आमच्याकडे उपलब्ध आहे। नक्कीच। तर हे होते सचिव, जे स्वामी विवेकानंद आश्रमाचे सचिव आहेत। त्यांचं म्हणणं आहे की प्रशासनाकडे आम्ही मागणी केलेली आहे, त्यांनी आश्वासन सुद्धा केलेलं आहे आणि त्यांच्याकडे जो लाकडाचा जो साठा आहे तो काही दिवसापुरताच मर्यादित आहे। तात्काळ त्यांना व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावं, जेणेकरून विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि जे काही स्वयंपाकी आहेत त्यांना सुद्धा धुरापासून त्रास होणार नाही, अशा पद्धतीची मागणी जी आहे ती सचिवांनी या ठिकाणी केलेली आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, हिवरा आश्रम, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।